एके दिवशी वैकुंठात नारायण लक्ष्मीशी बोलत बसले असता लक्ष्मीने प्रश्न केला, देवा, पृथ्वीवर तुमच्या भक्तांची संख्या जास्त की माझ्या भक्तांची? मला वाटते माझ्या भक्तांची संख्या जास्त आहे. तेव्हा नारायण म्हणाले, तू म्हणतेस तुझ्या भक्तांची संख्या जास्त, मी म्हणणार माझ्या भक्तांची संख्या जास्त. त्यापेक्षा आपण उभयंता एकदा पृथ्वीवर जाऊ आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, देवा, तुम्ही पुढे व्हा आणि शास्त्रीबुवांचे सोंग घेऊन एका खेड्यात प्रवेश करा. मागाहून तुम्हाला शोभण्यासारखी भटीण होऊन मी येईन. त्यावर नारायण वैकुंठातून पृथ्वीवर उतरले आणि शास्त्रीबुवा झाले. त्यांनी धोतर नेसलेले असून अंगावर उपरणे पांघरले होते. कपाळाला गंध लावले होते. त्यांच्या काखेत भागवताची पोथी झळकत होती. शास्त्रीबुवांनी एका खेडेगावात प्रवेश केला. त्यांनी प्रथम एका श्रीमंताच्या दारात जाऊन घरमालकाला, मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, मला चातुर्मास पुराण सांगण्याची इच्छा आहे, तेव्हा गावात जागेची सोय कोठे होईल असे विचारले. तेव्हा त्यांना नाना प्रकारच्या शिव्या देऊन पुढे व्हा, पुढे व्हा असे म्हणून त्या श्रीमंताने शास्त्रीबुवास पिटाळून लावले. त्यावर शास्त्रीबुवा प्रत्येक घर निरीक्षण करीत चालले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 तास फिरले तरी या, बसा, तुम्ही कोण, कुठले अशा गोड शब्दाने चौकशी करणारा एकही त्यांना भेटला नाही. त्यावर त्यांनी वैकुंठाला परत जाण्याचा विचार केला. इतक्यात समोरून एक गृहस्थ येताना त्यांना दिसला. त्या गृहस्थाची बायको व मुले घर अंगावर कोसळून पडून नुकतीच मरण पावली होती. त्यात दुकानाची पण दिवाळे निघाल्यामुळे तो अत्यंत दुःखी कष्टी बनला होता. मनाच्या शांतीसाठी वणवण फिरत असलेल्या गृहस्थाला शास्त्रीबुवा दृष्टीस पडताच त्याचे हृदय एकदम गार झाले. तो सर्व दुःख विसरून गेला. त्याने तुम्ही कोण, कोठले इत्यादी विचारपूस केली व पुराणास गावाबाहेरील विष्णूच्या देवळाची जागा पृथ्वीवर ठरवून गावात दवंडी पिटवली. शास्त्रीबुवांचे पुराण सुरू झाले. गावातील आबालवृद्ध पुराण ऐकण्यास जाऊ लागले. त्यामुळे देवळातील जागा अपुरी पडू लागली. प्रत्येकजण शास्त्रीबुवांच्या पुराणाचे वर्णन करू लागले. त्यामुळे सारा गाव पुराण ऐकवयास जाऊ लागला. श्रोते मंडळी श्रवणानंदात गुंग झाल्यामुळे त्यांना घरादाराचा विसर पडू लागला. ते लक्षात येताच लक्ष्मी शास्त्रीबुवांना शोभण्यासारखी भटीण होऊन ती त्या खेड्यात प्रगट झाली आणि गावातील प्रत्येक घर निरीक्षण करीत जाऊ लागली. घरोघरी कुलपे लावलेली पाहून ती चकित झाली. ती पुराणाची वेळ होती. लक्ष्मी सारा गाव फिरली. तहान लागली म्हणून पाणी मागावे तर एकही घर तिला उघडे दिसेना. शेवटी उदास होऊन तिने देवळाचा रस्ता धरला. तोच एका घराच्या ओट्यावर एक म्हातारी बसलेली तिला दिसली. तिचे गुडघे दुखत असल्यामुळे नाईलाजास्तव त्या दिवशी ती घरात राहिली होती. तिच्याजवळ जाऊन लक्ष्मी म्हणाली, अहो आजी, मला थोडे पाणी प्यायला द्या. कोण आहेस ग तू? असा आजीने प्रश्न केला. माझे नाव लक्ष्मी असून मी नेहमी यात्रा करीत फिरत असते, असे तिने उत्तर दिले. तेव्हा म्हातारीने बिचारीला भूक लागली असेल असे म्हणून दही पोहे कालून एका लहानशा फुटक्या दगडीत घातले आणि पाण्याने मोगा भरून तिच्या पुढे ठेवला. ते खाऊन लक्ष्मी पाणी प्यायली आणि दगडी त्या मोगा विसळून पालथा घालून तो पुढे निघून गेली. संध्याकाळी पुराण संपून म्हातारीची सून घरी आली. केर काढते वेळी कोपऱ्यातील दगडी जेव्हा तिने उचलली तेव्हा दगडी व मोगा तिला सोन्याचा दिसला. त्याबद्दल तिने सासूला प्रश्न केला. तेव्हा म्हातारीने लक्ष्मीची गोष्ट तिला सांगितली. त्यावेळी याहून मोठ्या दगडीत जर आपण दही पोहे दिले असते तर याच्याही पेक्षा सोने अधिक मिळाले असते असे म्हातारीला वाटले. कदाचित आजच्याप्रमाणे उद्याही जर ती बाई आलीच तर आपण मोठ्या दगडीत दही पोहे द्यायचे या विचाराने तिने त्या रात्री साई सकट दूध विरजण लावले. दुसऱ्या दिवशी त्या घरची मंडळी कोणीच पुराणाला गेली नाहीत. इतक्यात लक्ष्मी तेथे आली. तिला पाहताच म्हातारीने उत्साहाने पोह्याची दगडी व पाण्याचा मोगा पुढे केला. त्यावर लक्ष्मी पोहे खाऊन पाणी प्यायली आणि पहिल्या दिवसाप्रमाणेच दगडी व मोगा पालथा घालून ती तिथून निघून गेली. त्या दिवशी पण दगडी व मोगा सोन्याचे झाले.
ही गोष्ट जेव्हा आसपासच्या मंडळींच्या कानावर गेली तेव्हा त्यांचे पण पुराणाला जाणे बंद झाले. हा म्हणता लक्ष्मीची गोष्ट सर्वत्र पसरली. त्यामुळे झाले काय तर प्रत्येक घरची मंडळी दही पोह्याची दगडी तयार करून लक्ष्मीची वाट पाहत बसली. दिवसेंदिवस पुराणाला मंडळी कमीत कमी होत असलेली पाहून लक्ष्मीचा खेळ चालला असावा हे नारायणाने ताडले. लक्ष्मी लगेच विष्णूच्या देवळात गेली. त्या समयी नुकतेच पुराण आटोपले होते. पुराणासाठी ज्याने जागा दाखवली होती त्या गृहस्थाशिवाय कोणीच देवळात नव्हते. लक्ष्मी म्हणाली, देवा, शेवटी माझे म्हणणेच खरे झाले. चला आता आपण उभयंता स्वस्थाने जाऊ. असे म्हणून नारायणासह ती वैकुंठाला गेली. समाप्त.